नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. लग्नाचा विषय निघाला की समीरच्या मनात नेहमीच जड भावना यायची. सातारा जिल्ह्यातील कुशीगाव नावाचं गाव, शांत साधं आणि मेहनती माणसाचं गाव. गावात मोठी बाजारपेठ नव्हती, दुकानंही फारशी नव्हती. सकाळी शेताकडे जाणारे शेतकरी, चहाच्या टपरीवर गप्पा मारणारे म्हातारे आणि शाळेमध्ये धावणारे मुलं, हाच रोजचा दिनक्रम असायचा. गावाच्या मुख्य वस्तीपासून थोड्या दूर अंतरावर काही घरं होती. त्यापैकी एक घर होतं समीरचं. समीरचं वय 25 वर्षाचं होतं. उंच बांधा, काळसर रंग, पण डोळ्यात प्रामाणिकपणा स्पष्ट दिसायचं. वडील शेतकरी, आई घरकाम करणारी आणि एक लहान भाऊ जो अजूनही शिक्षण घेत होता. घर मातीचं होतं. समोर छोटं अंगण होतं. बाजूला 2 झाडं होती आणि थोड्याच अंतरावर त्याची शेती होती. त्याच्याकडे फक्त 2 एकर जमीन होती. कधी ज्वारी तर कधी भाजीपाला लावायला जायचे. शेतीवर पूर्ण अवलंबून राहणं शक्य नव्हतं. कधी पाऊस वेळेवर पडायचा नाही, कधी पिकायला रोग लागायचा, त्यामुळे फारसे पैसे उरत नव्हते. तरी समीर हा मेहनत सोडत नव्हता. सूर्योदय व्हायच्या आधी उठणं, जनावरांना चारा देणं, दिवसभर शेतात राबणं हे त्याचं नित्याचं काम होतं. आई म्हणायची, थोडं स्वतःसाठी बघ, पण समीरला कुटुंबाची काळजी जास्त वाटत होती. त्याचा सहवास सगळ्यांना माहीत होता. कोणालाही वाईट बोलायचा नाही, कोणाला मदत लागली तर धावून जायचा. मात्र त्याच्या आयुष्यात एकच गोष्ट कायम अडथळा बनत राहिली, म्हणजे त्याचं लग्न. वडिलांनी खूप प्रयत्न केले. नातेवाईकामध्ये, शेजारच्या गावामध्ये, ओळखीच्या लोकांकडे अनेक ठिकाणी बोलणे झाले. सुरुवातीला सगळं ठीक वाटायचं. मुलीच्या घरचे समीरबद्दल ऐकायचे. त्याचा स्वभाव आणि मेहनत त्यांना फार आवडायचे. पण नंतर एक प्रश्न यायचा, किती जमीन आहे? जेव्हा कळायचं फक्त 2 एकर आहे आणि घर गावापासून दूर एका छोट्या वस्तीत आहे, तेव्हा मात्र नकार यायचा. काही जण तर सरळ सरळ सांगायचे, आमची मुलगी एवढीशा शेतीत आणि छोट्या वस्तीत कसं ठेवणार? हे सगळं ऐकून समीर बाहेरून शांत राहायचा, पण आतून मात्र खूप दुखावला जायचा. हळूहळू तो निराश होत गेला. एक रात्री जेवताना त्याने आईवडिलांना सांगितले की तो काही दिवस गावाबाहेर जाऊन काम करणार आहे, कामाला जाणार आहे. वडिलांनी विचारलं, कुठे जाणार? समीर म्हणाला, पुण्याला. तेथे कामाच्या खूप संधी आहेत असं मी ऐकलं आहे. आईला काळजी वाटली, पण समीरने तिला समजावलं, तो काही वाईट काम करणार नाही, फक्त काही पैसे कमवून परत येईल. काही दिवसांनी त्याने बॅग भरली. 2 कपडे, टावेल आणि आईने बांधून दिलेला डबा. सकाळी बस पकडून तो पुण्याकडे निघाला. पुण्यात पोहोचल्यावर सगळं नवीन वाटलं. मोठी रस्ते, धावत्या गाड्या, उंच उंच इमारती आणि प्रचंड गर्दी. सुरुवातीचे काही दिवस खूप त्रासाचे गेले. राहण्यासाठी जागा शोधणं हे देखील खूप कठीण होतं. शेवटी एका छोट्या खोलीत 2 कामगारांसोबत राहणं जमलं आणि काही दिवसांनी एका गोदामात काम मिळालं. ट्रकमधून माल उतरवणे, मोजणे आणि पुन्हा दुसऱ्या गाडीत भरणे. काम कष्टाचं होतं, पण समीरला मेहनतीची सवय होती. हळूहळू तो शहराच्या सराईला सराव करू लागला होता. गोदामाजवळ एक छोटी खानावळ होती. रोज कामगार तिथे जेवायला जायचे. समीर देखील तिथे जेवायला जाऊ लागला. याच खानावळीत त्याची भेट झाली कविताशी. कविता साधारण 20-22 वर्षाची मुलगी होती. मध्यम उंची, लांब काळे केस आणि चेहऱ्यावर नेहमी एक हलकं हास्य. तिथे ती वेटर म्हणून काम करत होती. जेवण देणे, टेबल पुसणे, पाणी आणणे. पहिल्या दिवशी समीर शांतपणे जेवण करून निघून गेला, पण काही दिवसांनी कविता त्याच्याकडे लक्ष देऊ लागली. जेवण कसं झालं विचारायची, थोडी जास्त भाजी वाढायची आणि पाणी देखील आधीच आणून ठेवायची. हळूहळू दोघांमध्ये थोडंसं बोलणं सुरू झालं. एक दिवस तिने विचारलं, तू कुठून आला आहेस? समीरने सांगितले, सातारा जिल्ह्यातील पुसे गाव. पुसे गावापासून थोड्या दूर असलेली वस्ती, 2 एकर शेती, साधं कुटुंब. नकळत त्याने ती गोष्ट सांगून टाकली, जी त्याला आतून नेहमी जड करायचे. माझ्याकडे खूप कमी जमीन आहे, त्यामुळे कुणी लग्नाला तयार होत नाही. हे ऐकून कविता काही क्षण शांत राहिली. मग हळूच म्हणाली, जमीन कमी असली तरी चालते, माणूस चांगलं असणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. ते शब्द समीरच्या मनात घर करून गेले आणि काही दिवसानं दोघांमधलं बोलणं वाढत गेलं. समीरला वाटू लागलं, कदाचित पहिल्यांदाच आयुष्यात कोणीतरी त्याला खरोखर समजून घेत आहे. पण समीरला माहीत नव्हतं की त्याच्या आयुष्यात आता जे घडणार आहे ते मोठं संकट बनणार आहे. कविता वरून साधी, नम्र आणि समजूतदार दिसत होती, पण तिच्या मनात एक वेगळीच योजना सुरू होती आणि समीर हळूहळू त्या जाळ्यामध्ये अडकत चालला होता.
पुण्यातील दिवस आता समीरसाठी थोडे सोपे जाऊ लागले होते. गोदामातील काम, खोलीतील राहणं या सगळ्यांची सवय झाली होती. पण त्याच रोजच्या दिनक्रमात आता एक नवीन गोष्ट जोडली गेली होती. ती म्हणजे कविता. समीर रोज खानावळीत जायचा, पण आता त्याचं लक्ष जेवणापेक्षा जास्त कविताकडेच असायचं. कविता देखील त्याला पाहताच हलकसं हसायची, पाणी आधीच ठेवायची, भाजी थोडी जास्तीचीच वाढायची. एक दिवस समीर नेहमीपेक्षा उशिरा आला. दिवसभर काम जास्त झाल्यामुळे थकलेला दिसत होता. आता कविताने लगेच विचारलं, आज तुला इतका उशीर का झाला? समीर हसतच म्हणाला, गोदामात खूप काम होतं. ती म्हणाली, तू खूप मेहनत करतोस असं दिसतं. समीर म्हणाला, काम नाही केलं तर घर कसं चालेल? त्या दिवशी पहिल्यांदाच तो थोडा जास्त वेळ बोलला. तिने त्याला शहरातील जगण्याबद्दल विचारलं. त्याने पुशे गावचं वर्णन सुरू केलं. मंदिर, साप्ताहिक बाजार, वस्तीतील शांतता. बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक येत होती. कविता शांतपणे ऐकत होती. त्यानंतर दोघांमधलं नातं हळूहळू जवळ येऊ लागलं. समीर कधी तिच्यासाठी फळ आणायचा, तर कधी चॉकलेट आणायचा. कविताही त्याच्याशी मायेने वागायची. एक दिवस तिने विचारलं, तू पुन्हा गावी परत जाणार का? समीर म्हणाला, हो, काही पैसे जमले की गावाला जाईल. ती क्षणभर शांत राहिली आणि म्हणाली, जर एखादी मुलगी तुझ्यासोबत जर गावात राहायला तयार झाली तर? समीर थोडा आश्चर्यचकित झाला. समीर म्हणाला, अशी मुलगी मिळाली तर आयुष्यभर तिची काळजी घेईल. कविता हसली. काही दिवसांनी तिने त्याला सांगितले, तो तिला आवडतो. समीरला विश्वासच बसत नव्हता. तो म्हणाला, माझ्याकडे काहीच नाही, ना मोठं घर, ना जास्त जमीन. कविता म्हणाली, मला ते सगळं नको, मला फक्त चांगला माणूस हवा आहे. हे ऐकून समीर खूप भावूक झाला आणि काही महिन्यातच दोघांचं नातं खूप घट्ट झालं. एक दिवस समीरने तिला पुसेगावला येण्याबद्दल विचारलं. कविता म्हणाली, मी नक्की येईल. ती गावी गेली. समीरच्या आईवडिलांना सुरुवातीला थोडं आश्चर्य वाटलं, पण कविताने त्याच्याशी इतक्या नम्रपणे वागणूक केली की लवकरच ती सगळ्यांना आवडू लागली. स्वयंपाकात मदत करायची, आईसोबत घरकाम करायची आणि वडिलांशी आदराने बोलायची. गावकरी म्हणू लागले की समीरला खूप चांगली मुलगी मिळाली आहे. काही दिवसाने दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. गावातील मंदिरात अगदी साध्या पद्धतीने ते लग्न झालं. समीर खूप आनंदी होता. त्याला वाटलं की आता आयुष्य पूर्ण झालं आणि याच सगळ्या आनंदामागे एक भयंकर सत्य लपलेलं होतं. लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस खूप आनंदात गेले. कविता लग्नाच्या पहिल्याच दिवसापासून समजूतदारपणे वागत होती. सकाळी लवकर उठून घरकाम करायची, आईसोबत स्वयंपाक करायची, वडिलांशी आदरानं बोलायची, कधीकधी शेतातही जायची. हे सगळं पाहून आईवडील मनापासून खुश होते. गावातल्या महिलाही म्हणायच्या, शहरातून आलेली मुलगी असूनही ती साध्या स्वभावाची आहे. समीरसाठी हे सगळं स्वप्नासारखंच होतं. प्रेम विश्वासाच्या पडद्याआड कविता शांतपणे एक वेगळीच योजना आखत होती. ती हळूच सगळ्या गोष्टी टिपत होती. घरात किती पैसे आहेत, कोणत्या कपाटात काय आहे, सोने कुठे ठेवलंय, समीर कधी शेतात जातो, आई वडील कधी झोपतात, रात्री घरात कोण जागं असतं, ती हे सगळं आपल्या मनात साठवून ठेवत होती. काही दिवसापासून ती फोनवर कोणाशी तरी हळू आवाजात बोलत होती, कधी घराच्या मागे जाऊन तर कधी अंगणाबाहेर जाऊन. घरातील कुणाला त्याचं विशेष काही वाटलं नाही. एक दिवस संध्याकाळी कविताच्या चेहऱ्यावर अचानक काळजी दिसू लागली. दिवसभर शांत होती. समीरने विचारलं, काय झालं? सुरुवातीला ती काहीही बोलली नाही. रात्री जेवण झाल्यावर हळूच सांगितले की तिच्या भावाचा फोन आला होता. तो शहरात छोटा व्यवसाय करतो, पण अलीकडे खूप तोटा झाला आहे. तर मदत झाली नाही तर व्यवसाय पूर्णपणे बंद पडेल. समीरने विचारलं, किती पैसे लागतील? कविता म्हणाली, 2 लाख रुपये. 2 लाखही त्याच्यासाठी खूप मोठी रक्कम होती. पण समीरने विचार केला, अडचणीत असताना मदत करणे हेच योग्य असतं. कविताने सांगितले की भाऊ लवकरच तुझे पूर्ण पैसे परत करेल. काही दिवसाने समीरने 2 लाख रुपये काढले आणि कविताचा भाऊ गावात आला. खूप आभार मानले आणि 2-3 महिन्यात परत करण्याचं वचनही दिलं. समीरने देखील त्याच्यावर विश्वास ठेवला. यानंतर काही काळ गेला. कविता आता अजून जास्त प्रेमाने वागू लागली. आईवडिलांची जास्त सेवा करू लागली. कधी औषध आणून द्यायची, तर कधी खूप छान जेवण बनवायची. घरातील सगळ्यांचा तिच्यावर पूर्णपणे विश्वास बसला होता. दरम्यान ती फोनवर 4 गप्पाही सुरूच ठेवत होती. लग्नाला 1 महिना झाला होता. त्या दिवशी समीर शेतातून थकलेला घरी आला. तिने हसत पाणी दिलं आणि सांगितलं की मी आज तुमच्यासाठी खूप खास जेवण बनवलं आहे. रात्री घरातलं वातावरण अगदी शांत होतं. कुणालाही कल्पना नव्हती की पुढच्या काही तासात काय होणार आहे. कविता स्वयंपाकघरात बराच वेळ होती. भाजी, भात, पोळी सगळं तयार होत होतं. पण त्यात अशी एक गोष्ट मिसळत होती की ज्यामुळे घरातील सर्व लोक लवकरच बेशुद्ध होणार होते. रात्री सगळे जेवायला बसले.
समीर आईवडील आणि लहान भाऊ सविताने सगळ्यांना प्रेमाने वाढलं. सविता देखील बसली, पण फारसं काही तिनं खाल्लं नाही. समीरच्या आईने हसत विचारलं, आज तू इतकं छान जेवण बनवलं आहे. कविता फक्त हसली. जेवण झाल्यानंतर काही मिनिटातच समीरला विचित्र वाटू लागलं. डोकं जड झालं, डोळे उघडे ठेवणं कठीण होऊ लागलं. आईला चक्कर येऊ लागली. वडीलही अस्वस्थ झाले आणि क्षणातच सगळ्यांना प्रचंड झोप आली. समीरला वाटलं काहीतरी चुकते असं जाणवलं. समीरने उठण्याचा प्रयत्न केला, पण अंगात ताकदच उरली नव्हती. समीर जमिनीवर कोसळला. घरात पूर्ण शांतता पसरली होती. सगळे बेशुद्ध झाले होते. कविता काही मिनिटे शांतपणे बसून राहिली. तिने सगळेजण बेशुद्ध असल्याची खात्री केली. मग हळूहळू उठली. कपाट उघडलं. पैसे काढले. दुसऱ्या पेटीतील दागिने काढले. समीरच्या आईचे सोन्याचे दागिने, लग्नातील वस्तू सगळं एका पिशवीत भरत गेली. तिला आधीच माहिती होतं काय कुठे आहे. पिशवी भरल्यावर तिने एकदा घरभर नजर फिरवली. ज्या घराने तिच्यावर विश्वास ठेवला होता, पण ती त्या विश्वासाचा फायदा घेत होती. काही क्षणाने ती बाहेर पडली. रात्रीला अंधार होता. वस्तीत शांतता होती. थोड्या दूर रस्त्यावर एक गाडी तिची वाट पाहत होती. ती त्यात बसली आणि काही क्षणातच कायमची गायब झाली. दुसऱ्या दिवशी सकाळीच समीरचे वडील सर्वात आधी शुद्धीवर आले. डोकं प्रचंड जड होतं. घरात पाहिलं तर समीर आणि आई बाकीचे अर्धवट बेशुद्ध होते. हळूहळू सगळेजण शुद्धीवर आले. कुणालाही काय झालं ते समजत नव्हतं. मग आईने कपाट उघडलं आणि ती बघते तर पैसे नव्हते, सोनं नव्हतं. डोकं धरून रडू लागली आणि कविता घरात नव्हती. घरातील सर्व सदस्य एकत्र आले. तिने सगळ्यांना फसवलं होतं. काही मिनिटातच संपूर्ण वस्तीत वाऱ्यासारखी ही बातमी पसरली. संपूर्ण गावात खळबळ उडाली. समीर शांत बसला होता. अजूनही त्याला विश्वास बसत नव्हता की ज्या मुलीवर त्याने पूर्ण विश्वास ठेवला तिने सगळं उद्ध्वस्त केलं. त्या दिवशी दुपारी समीर आणि वडील पोलीस स्टेशनमध्ये गेले. सगळा प्रकार सांगितला. तक्रार नोंदवली. पोलिसांनी विचारले, तिचं पूर्ण नाव काय आहे, कुठून आली, कुटुंब कुठलं. समीरकडे ठोस माहितीसुद्धा नव्हती. हेच पोलिसांना संशयास्पद वाटत गेलं. तपास सुरू झाला. पुण्यातील त्या खानावळीपर्यंत पोलीस पोहोचले. मालकाने सांगितले की कविता काही महिन्यापूर्वीच कामाला लागली होती आणि एक दिवस अचानक सोडून गेली. तिच्याबद्दल फारशी माहिती कुणाकडे नव्हती. पोलिसांनी मोबाईल नंबरच्या आधारे तपास केला आणि काही दिवसांनी एका महत्त्वाच्या धाग्यापर्यंत ते पोहोचले. कविताचा संपर्क दुसऱ्या शहरातील काही लोकांशी होता. काही आठवड्यांनी पोलिसांनी दुसऱ्या शहरात छापा टाकला आणि त्या महिलेला ताब्यात घेतलं. ती महिला कविताच होती आणि चौकशीत धक्कादायक सत्य उघड झालं. कविता हे तिचं खरं नावच नव्हतं. ती वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या नावाने लोकांना फसवत होती. आधी एखाद्याशी ओळख वाढवायची, विश्वास जिंकायचं, लग्न करायचं आणि जवळचं नातं तयार करायची. काही काळ त्या घरात राहून सगळ्यांचा विश्वास जिंकायची. मग संधी साधून पैसे आणि दागिने घेऊन पळून जायची. हे तिने अनेक वेळा केलं होतं. समीरचं कुटुंब हे तिचा पहिला बळी नव्हता. अनेकांनी तिच्या विरोधात तक्रार दिल्या होत्या. प्रत्येक वेळी नाव बदलवून दुसऱ्या शहरात निघून जायची. यावेळी मात्र पुरावे होते. समीर आणि तिच्या कुटुंबाला पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले. समीर काही क्षण तिच्याकडे शांतपणे पाहत राहिला. त्याच्या मनात राग होता, दुःख होतं, खूप मोठा धक्का होता. पुढील तपासात काही पैसे आणि दागदागिने परत मिळाले. कविताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना पुशेगाव परिसरात चर्चेचा विषय बनला. लोक म्हणू लागले की कोणावरही काही विश्वास ठेवू नये. समीरसाठी हा अनुभव खूप कठीण होता, पण हळूहळू त्याने स्वतःला सावरलं. पुन्हा शेताकडे लक्ष दिलं, कुटुंबाकडे लक्ष दिलं, सोबत वेळ घालवू लागला. या घटनेनं त्याला एक मोठा धडा दिला होता. विश्वास ही एक खूप मोठी गोष्ट असते आणि चुकीच्या व्यक्तीवर ठेवलेला विश्वास आयुष्य उद्ध्वस्त करतो. कारण कधीकधी एखादी व्यक्ती बाहेरून कितीही चांगली दिसली तरी तिच्या मनात काय चाललं आहे हे ओळखणं मात्र खूप कठीण जातं. आणि समीरच्या आयुष्यात घडलेली ही घटना आयुष्यभर विसरता येणार नाही. तर मित्रांनो, या जगामध्ये कसे कसे लोक आहेत याची देखील आपण कधीही कल्पना करू शकत नाही. म्हणूनच मित्रांनो, सतर्क रहा आणि सावध रहा. स्वतःची काळजी घ्या. तर मित्रांनो, आजची सत्य घटना कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.